नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण डिस्कशन करणार आहोत. जर तुम्ही 12th नंतर डिग्री करण्याचा विचार करताय, म्हणजेच काय, तर तुम्हाला प्लेन बीएससी करायची आहे किंवा तुम्हाला बीकॉम करायचं आहे, बीए करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीचे फॉर्म्स आलेले आहेत आणि ते फिल करायचे आहेत. आता एक्झॅक्टली म्हणजे आय नो की बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल की बीएससी काय असतं, बीकॉम काय असतं किंवा बीए काय असतं ते माहिती असेल. बट तरी सुद्धा असे बरेचसे स्टुडंट्स आहेत ज्यांना अजूनही क्लॅरिटी नाहीये की एक्झॅक्टली बीएससी मध्ये आपण करतो काय किंवा बीकॉम मध्ये आपण करतो काय. तर आता तुम्ही काय केलं, 11-12 केलं. आता काहींनी सायन्स मधून केलं असेल, काहींनी कॉमर्स मधून केलं असेल किंवा काहींनी आर्ट्स मधून केलं असेल. मग तीच स्ट्रीम पुढे कंटिन्यू ठेवून जर तुम्हाला अजून 3 वर्ष शिकायचं आहे, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे, तर त्याला आपण म्हणतो की त्या त्या विषयामध्ये बीएससी जर तुम्ही सायन्स मधून करणार असाल तर बॅचलर्स ऑफ सायन्स, बीकॉम जर तुम्ही कॉमर्स मधून करणार असाल तर बॅचलर्स ऑफ कॉमर्स, आणि बीए म्हणजे बॅचलर्स ऑफ आर्ट्स जर तुम्ही आर्ट्स मधून करणार असाल तर. मग आता एक्झॅक्टली बीएससी मध्ये करायचं काय. सेम 11-12 प्रमाणेच तुमच्याकडे एखादा विषय असणार आहे. आता मी बघितलं असेल की बीएससी फिजिक्स असतं, बीएससी बायोलॉजी असतं, बीएससी मायक्रोबायोलॉजी असतं. या ठिकाणी पण तुम्हाला बरेचसे विषय वगैरे बघायला मिळतील बीएससीचे. सो बेसिकली हे काय आहे, तर बीएससी मध्ये ना आतापर्यंत तुम्हाला 11-12 मध्ये ऑप्शन नव्हता. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो किंवा मॅथ्स शिकावंच लागायचं कंपल्सरी. पण इथून पुढे तुमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्हाला वाटतंय की मला फिजिक्स नाही कंटिन्यू करायचंय, तर तुम्ही बीएससी केमिस्ट्री करू शकता, बीएससी मायक्रोबायोलॉजी करू शकता, बीएससी मॅथ्स करू शकता, बीएससी स्टॅटिस्टिक्स करू शकता, बीएससी झूलॉजी करू शकता, बीएससी बॉटनी करू शकता. असे बरेचसे विषय तुमच्याकडे आहेत. म्हणजेच काय की तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे पुढचं अजून 3 वर्ष शिकण्यासाठी कुठलाही एक विषय निवडायचा आहे जर तुम्ही सायन्स मधून करणार असाल तर. आणि त्या विषयामध्ये तुम्हाला अजून 3 वर्ष एज्युकेशन घ्यायचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मी जर केमिस्ट्री घेतलं तर मला पूर्ण 3 वर्ष फक्त केमिस्ट्री शिकायचं आहे का, तर नाही. केमिस्ट्री सोबत तुम्हाला इतर पण त्याचेच ब्रांचेस असणारे विषय येतात आणि असं करत करत तुम्हाला एक फर्स्ट इयर असतं. हे जे 3 वर्षांचा कोर्स आहे यामध्ये फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे रिगार्डिंग थोडे अजून विषय असतील, सेकंड इयर मध्ये विषय कमी होतात आणि थर्ड इयर मध्ये तुमच्याकडे पूर्ण केमिस्ट्रीशी रिगार्डिंग जेवढे विषय आहेत तेवढेच फक्त राहतात आणि मग तुम्ही बीएससी केमिस्ट्री करून जे आहे ते ग्रॅज्युएट होता. मग आता मुंबई युनिव्हर्सिटी मार्फत जे काही कॉलेजेस आहेत त्यांचं यासाठी फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे. अजून एक गोष्ट, जर तुम्ही 11-12 सायन्स मधून केलं असेल आणि तुम्हाला जर असं वाटतंय की इथून पुढे मला सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन नाही करायचंय, मला कॉमर्स मध्ये करायचंय किंवा मला आर्ट्स मध्ये करायचं आहे, म्हणजे इतर मला बीकॉम करायचंय किंवा मला बीए करायचं आहे, तर तुम्ही करू शकता. सायन्स मधून तुम्ही कॉमर्स मध्ये किंवा आर्ट्स मध्ये शिफ्ट होऊ शकता. जर तुम्ही 11-12 कॉमर्सने केलं असेल तर इतर कंटिन्यू विथ कॉमर्स किंवा तुम्ही आर्ट्स मध्ये शिफ्ट होऊ शकता. पण जर तुम्ही 11-12 आर्ट्सने केलं असेल तर तुम्ही सायन्स आणि कॉमर्स मध्ये शिफ्ट नाही होऊ शकत. ठीक आहे. सो हे काही रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आता बघा, हे जे काही फॉर्म्स आलेले आहेत तर हे 3 इयर्सच्या डिग्रीसाठी आहेत, म्हणजे जी आपली ग्रॅज्युएशनची प्लेन डिग्री आहे. हे जे मुंबई युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंतर्गत कोणते कॉलेजेस येतात, तर ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या एरियाज मधले जे काही कॉलेजेस आहेत तर ते मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट पुढे काय लिहिलेलं आहे बघा, तर 3 इयर्सचा अंडर ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम म्हणजे प्लेन बीएससी करणं. आता बीएससी सोबत बीएससी केमिस्ट्री इन ऑनर्स किंवा विथ ऑनर्स असं पण येतं. ऑनर्स मध्ये 1 वर्ष तुमचा एक्स्ट्रा ऍड होता, म्हणजे 4 वर्षांची ही ऑनर्सची डिग्री असते. 3 वर्ष तुमचं ग्रॅज्युएशन आणि 1 इयर अगेन. ठीक आहे, एक्स्ट्रा. तर अशा पद्धतीने 4 वर्षांचं जे ग्रॅज्युएशन आहे ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला ऑनर्सची डिग्री मिळते. सो आणि त्यासोबतच जर तुम्हाला असं वाटतंय की मला युजी पण करायचं आहे आणि सोबत पीजी, पीजी म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स पण करायचं आहे. म्हणजे आता जर तुम्ही बीएससी केमिस्ट्री केलं तर तुम्हाला परत असं वाटतं की मला एमएससी केमिस्ट्री पण करायचं आहे. 3 वर्षांचं बीएससी आणि 2 वर्षांचं एमएससी असं मिळून एकूण हा 5 वर्षांचा प्लॅन असतो. म्हणजे कधी कधी काय होतं की आधी आपण बीएससी करतो आणि मग आपण एमएससी ला परत ऍडमिशन घेतो बाय दी स्कोर ऑफ आपला बीएससीचा. पण काही कॉलेजेस असे पण कोर्सेस प्रेफर करतात की जर तुम्हाला दोन्ही पण डिग्री एकत्र घ्यायच्या असतील तर 5 वर्षांचा हा कंबाईन कोर्स असतो, ज्यामध्ये तुम्ही बीएससी करता आणि लगेचच तुमचं एमएससी पण स्टार्ट होतं. असे पण कोर्सेस अवेलेबल आहेत ऍज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी. सो आता हे जे तुम्हाला इथे बघायला मिळते की याच्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस असणार आहेत, तर बघा, बीए बीए बीएएमएमसी वगैरे हे सगळे जे काही कोर्सेस आहेत तर ते पण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. बीकॉम वाले कोर्सेस आहेत, बीएसडब्ल्यू वाले कोर्सेस आहेत. तुम्हाला जर बीए मध्ये पण एखादी पर्टिक्युलर लँग्वेज हवी असेल, जर्मन, फ्रेंच वाली, तर त्यासाठीचे पण कोर्सेस आहेत. त्यासोबतच बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करायचंय किंवा तुम्हाला करायचं आहे हे
बीकॉम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण करता येतं, बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण करता येतं, दोन्ही पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. किंवा तुम्हाला बीएससी ऑनर्स वाला काही घ्यायचं असेल, तुम्हाला बीएससी होम सायन्स करायचं आहे, बीएससी डेटा सायन्स करायचं आहे, अशा बऱ्याचशा फील्ड्स आहेत. म्हणजे फक्त केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, बीएससी इतकंच नाहीये, किंवा फक्त कॉमर्स मध्ये पण एकच ब्रांच आहे असं नाहीये, फक्त बँकिंग वगैरे असेल असं नाही, तर बऱ्याचशा फील्ड्स आहेत. अकाउंटिंग बँकिंग आहे, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे, कम्प्युटर सायन्स आहे. सो बेसिकली या सगळ्या फील्ड्स तुम्ही एकदा रीड करू शकता की कशा कशामध्ये बीएससी करता येतं. ओके, आता काहींचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी आम्ही एमएसटी सीईटी देतोय, ठीक आहे, बट तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का की एमएसटी सीईटी मधून मला प्रॉपर कॉलेज मिळू शकते किंवा चांगलं कॉलेज मिळू शकतं, असं कॉन्फिडन्स आहे का? पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा आहे की तुमचे 12चे पर्सेंटेज जर जास्त काय म्हणूयात आपण ग्रुप क्लिअर करणारे वगैरे नसतील. ग्रुप क्लिअर म्हणजे काय? पीसीएम किंवा पीसीबी, हे जे तुमचे दोन ग्रुप्स आहेत. तुमच्याकडे जर पीसीएम वाला ग्रुप असेल तर त्याला मिळून 135 मार्क्स झाले पाहिजेत, आणि पीसीबी मध्ये तिघांना मिळून 135 मार्क्स झाले पाहिजेत. याला आपण ग्रुप क्लिअरिंग असं म्हणतो. सो ते ग्रुप्स पण बघितले जातात जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेणार आहात एमएसटी सीईटी द्वारे. सो जर तुम्हाला असं वाटतंय की आपली टक्केवारी कमी आहे, अजूनही सीईटीचा रिझल्ट नाही लागलाय, कधी लागेल वी डोंट नो. सीईटी मध्ये किती मार्क्स मिळतील आपण आतापासून प्रेडिक्ट नाही करू शकत. किती पर्सेंटाइल कितीपर्यंत कट ऑफ जाईल हे पण आपण नाही ठरवू शकत. सो बेस्ट आहे की आधी तुम्ही बीएससी साठी फॉर्म भरून ठेवा, जर तुम्ही सीईटी वरती फोकस्ड असाल तरी सुद्धा. ज्या लोकांना असंच आहे की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे तर बीएससी आयटीचा फॉर्म भरून ठेवा. एक बॅकअप प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतंय की पर्सेंटेज एवढे चांगले नाही आहेत, पुढे जाऊन सीईटी मध्ये होईल की नाही माहित नाही, तर एक बॅकअप प्लॅन म्हणून तुमच्याकडे बीएससी ऍडमिशन घेतलेलं असलं पाहिजे. कारण पुढे जाऊन जर तुम्ही बीएससी चे फॉर्म्स पण क्लोज झाले, एमएसटी सीईटी मध्ये पण काही नाही झालं, तर पुढे जाऊन तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की एमएसटी सीईटी मध्ये मार्क्स किती मिळतील वगैरे काही गॅरंटी नाहीये, किंवा ऑलरेडी 12चे पर्सेंटेज खूप कमी आहेत, तर ट्राय करा की तुम्ही हा सुद्धा फॉर्म जो आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा, जर तुम्ही या एरियामध्ये असाल किंवा तुम्हाला या एरियामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर भरून ठेवा, जेणेकरून एक बॅकअप प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, सो आफ्टर दॅट आता फॉर्म फिलिंगचं जे टाइम टेबल आहे ते आपण बघूयात. तर 6 मे पासून फॉर्म फिल करायला सुरुवात झालेली आहे आणि 21 मे पर्यंत हे जे रजिस्ट्रेशन वगैरे आहे तर ते होणार आहे. प्रोफाईल क्रिएशन किंवा ज्याला आपण म्हणतो की जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, मदर्स नेम, फादर्स नेम, तुमचे सगळे जे डॉक्युमेंट्स सगळे आहेत, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, एक दोन ते तुमचा फोटो वगैरे जे काही रिक्वायर्ड आहे ते सगळं फिल करण्यासाठीची ही वेबसाईट आहे, ज्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. सो बेसिक डिटेल्स आहेत ते तुम्हाला 21 मेच्या आत फिल करायचं आहे सगळं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इन हाऊस जर असेल, इन हाऊस म्हणजे काय, ज्या कॉलेजमधून तुम्ही 11वी 12वी केलं त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला पुढचं डिग्री घ्यायची असेल, डिग्री एज्युकेशन करायचं किंवा ग्रॅज्युएशन करायचं असेल, तर त्याला आपण म्हणतो इन हाऊस कोटा. मग तुम्हाला काही कोटा रिझर्व असतो की तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो ऍडमिशनच्या वेळेस इतर मुलांना देण्यापेक्षा. सो इन हाऊस कोटा आहे, मायनॉरिटी कोटा आहे, हे सगळ्या कोटाचे जे ऍडमिशन्स वगैरे आहेत तर ते या ड्युरेशन मध्ये होणार आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म्स फिल कराल तर त्यानुसार. त्यानंतर पहिली मेरिट लिस्ट लागते, म्हणजे किती पर्सेंटेज पर्यंतच्या मुलांचं ऍडमिशन या कॉलेजमध्ये होणार आहे याची मेरिट लिस्ट असते. सो ती लागणार आहे 26 मे ला. त्यानंतर डॉक्युमेंट्स, आता काही लोकांनी पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये जे कॉलेज आहे तर ते सिलेक्ट वगैरे केलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर ऑनलाईन फीस पेड केल्या जातात कॉलेज कन्फर्मेशनच्या वगैरे. त्यानंतर सेकंड मेरिट लिस्ट लागते. आता यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं असेल, जर तुम्ही ते घेणार असाल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगेन फीस वगैरे पेड केल्या जातात, आणि मग थर्ड मेरिट लिस्ट आहे. सो ही प्रोसिजर साधारणतः 9 जून पर्यंत चालणार आहे. आणि माझ्या मते तरी सीईटीची एक्झाम जी आहे तर ती आता संपेल याच्या आसपास, आय गेस काहीतरी 15 मे किंवा 20 मेच्या आसपास वगैरे संपते पीसीएम ची एक्झाम. सो मग त्याच्यानंतर पण रिझल्ट लागायला साधारणतः फर्स्ट वीक ऑफ जून तरी जाईलच. म्हणजे तुमच्या हातामध्ये जेव्हा फर्स्ट वीक ऑफ जून किंवा सेकंड वीक ऑफ जूनच्या वेळेस रिझल्ट येईल, तेव्हा तुम्ही हे सगळे फॉर्म्स नाही फिल करू शकत. सो जर तुमच्या मनामध्ये थोडी पण शंका असेल की सीईटी मध्ये काय होईल माहिती नाहीये, तर या फॉर्मला पण भरा आणि पॅरलली तुमचं सीईटीचं पण चालू द्या. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट अजून काय काय दिलेलं आहे या फॉर्म मध्ये बघूयात आपण. सो हे झालं पहिलं पान. दुसऱ्या पानामध्ये ठीक आहे, एक जनरल इन्फॉर्मेशन आहे की वेबसाईटचं नाव काय आहे, फॉर्म फिलिंग सुरुवात कधीपासून झालेली आहे, आणि येस, सो हे ऑथेंटिकेटेड पेपर्स वगैरे आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि वेबसाईटचं वगैरे नाव लिहून घ्या, फॉर्म फिलिंगची प्रोसेस बघून घ्या, आणि याप्रमाणे तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता. सो आय होप की तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली असेल रिगार्डिंग टू द मुंबई युनिव्हर्सिटीचे फॉर्म्स. आणि तुम्ही इव्हन परत सीईटी नुसार पण जर रजिस्ट्रेशन वगैरे करणार असाल तरी पण तुम्हाला हे प्रोफाईल जे आहे तर ते उपयोगी पडतंच. हेच प्रोफाईल तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं असतं, जे प्रोफाईल तुम्ही आता यासाठी बनवाल, कारण ऍक्च्युली युनिव्हर्सिटी दोघांची सेमच येते. जरी तुम्ही परत बी फार्म करणार असाल किंवा जरी तुम्ही पुढे बीटेक बी करणार असाल तरी पण ऍडमिशन महाराष्ट्र बोर्ड थ्रूच होणार आहे एमएसटी सीईटीने, त्याच्यामुळे तुम्हाला हेच प्रोफाईल पुढे कामी येऊ शकतं.
सो जे तुम्ही प्रोफाईल यामध्ये बनवाल तेच प्रोफाईल तुम्हाला पुढे पण कामी येऊ शकतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे फॉर्म नक्की फिल करा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक अँड बाय.